होता. लगेच मॅचला सुरुवात करायची आहे. आपल्याला विनंती असेल, घड्याळात वाजलेत 5:45. एकंदरीत आपल्याला अजून 5 सामने खेळवायचे आहेत. चला मित्रांनो, जरा घाई करायची आहे. अजून देखील 5 सामने आपले शिल्लक आहेत. क्वार्टर फायनलचे 2 सामने, त्यानंतर सेमीफायनलचा 1 सामना, त्यानंतर इंटर कांजूरची फायनल आणि त्यानंतर आपली महत्त्वाची रोख रुपये 1 लाखसाठी खेळवण्यात येणारी ही फायनल. खूप महत्त्वपूर्ण मॅचेस अजून देखील बाकी आहेत. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची. अजून देखील 5 सामने बाकी आहेत. रविवारचा दिवस, संध्याकाळचं सत्र, हळूहळू थंडीची लाट देखील या ठिकाणी पसरताना पाहायला मिळेल. आणि कांजूरमार्गने नक्कीच प्रत्येक सणावर, प्रत्येक खेळावर दिलेले हे प्रेम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे. त्याचप्रमाणे ट्रिपल एस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील आपण कालपासून या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपणात पाहिली. त्यांचं देखील मी नक्कीच मनापासून आभार मानेन. शैलेश पाटील आणि परगदा पाटील नक्कीच खूप चांगले योगदान अंडर बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये त्यांचं देखील राहिलं आहे. चला मित्रांनो, असल्फा रॉयल चेंबूर आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. महत्वपूर्ण मॅच. एका बाजूला आकाश गुरव बल्ली तर नौशाखेडला फलंदाज पाहिले तर करण पाटील, दोन्हीही ताबडतोड बल्लेबाज आहेत. तर गोलंदाजी मार्कवर आनंद लोके या खेळाडूची देखील नक्की चर्चा राहिली आहे. सर्व व्यावसायिक गटातील खेळाडू आहेत आणि आता महत्वपूर्ण मॅचेसला देखील या ठिकाणी सुरुवात झाली आहे. कांजूरकर आपलं देखील पुनश्च मी हार्दिक स्वागत करतो. साई गणेश मित्रमंडळ आयोजित ही स्पर्धा या ठिकाणी दोस्ती चषक 2025 चौथ्या पर्वामध्ये स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीपजी मोरे यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं पुन्हा एकदा काम या मंडळाने केलं आहे. आणि चांगली स्पर्धा या ठिकाणी नक्कीच कांजूरकरांसाठी एक मेजवानी. क्रिकेटचा ददिमान 16 सामन्याला होते सुरुवात. लेट्स स्टार्ट द गेम. क्वार्टर फायनलचा सामना आहे. पहिलाच बॉल या ठिकाणी चांगला पाहायला मिळाला. संधी निर्माण झाली होती तोपर्यंत नक्कीच विपिन होते यष्टांच्या मागे आपल्याला पाहायला मिळतात. विपिन देखील बरीच वर्ष चांगले क्रिकेट खेळले आहेत. एक चांगली शरीरदृष्टी नक्की त्यांची आहे. प्रेशराईज मॅच आहे. मात्र सचिन मोरे नक्कीच संघाचं कर्णधारपद त्यांनी बरेच वर्ष सांभाळले. शांतपणे नक्कीच संयमी कार्यक्रम करण्यात माहीर आहेत सचिन. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका. केवळ आणि केवळ नक्कीच बॉलला संयम देण्याचा प्रयत्न. बॉल केवळ आणि केवळ ठेवून त्याकडे धाव घेतली गेली आहे. एक बॉल डॉट आला. त्यानंतर नक्कीच स्ट्राईक रोटेट केले. हीच एक मोठ्या प्लेअरची ओळख असते. जेव्हा आपल्या बॅटने रन येत नसतात तेव्हा स्ट्राईक रोटेट करणं हे क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं म्हटलं जातं. तेच या ठिकाणी पाहायला मिळालंय. चांगली मॅच. क्वार्टर फायनलचा पहिला सामना. करण पाटील या ठिकाणी फ्लिक केला हलक्या हाताने. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. नेक्स्ट मॅच सत्यविनायक कामोटे ब विरुद्ध लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी. बोथ कॅप्टन्स इनिंग ब्रेक्समध्ये टॉससाठी रेडी राहायचं आहे. अंधेरी आणि कामोटे. नेक्स्ट मॅच. पुणे एकदा मैदानाच्या दिशेने 3 चेंडू झाले, 2 धावा. स्कोर कार्ड आता मात्र चांगला फटका ऑन ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. एक धाव मिळते.
आता जसे जसे सामने पुढे सरकतील तसे अशा लो स्कोरिंग मॅच पाहायला मिळतील, कारण थोडे प्रेशराईज सामने असतात. चांगल्या दर्जाचे खेळाडू, सगळे व्यावसायिक गटातले खेळाडू, चांगले चांगले संघ या ठिकाणी आता खेळताना दिसतील. त्यामुळे लो स्कोरिंग मॅच देखील चांगल्या फायटेबल पाहायला मिळणार आहेत. रोमांच, मनोरंजन. आता मात्र पुन्हा एकदा जोरात नक्कीच बॅट फिरवली होती त्या ठिकाणी. संपर्क झाला असता तर नक्कीच चौकाराच्या बाहेर चेंडू निघाला असता, मात्र तसं होत नाही. आनंद लोके या ठिकाणी थोडासा वरचढ दिसतोय. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकले आहेत. 5 चेंडूमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्या. चांगली गोलंदाजी आनंद लोके. आता मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. वा, पाहायला मिळाला. बल्ली यासाठी ओळखले जातात आणि या फटक्याची नक्कीच गरज होती. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि या चौकाराच्या साहाय्याने थांबलेली धावसंख्या देखील पुढे निघाली आहे. 7 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या आहेत. करण पाटील आणि आकाश बल्ली जोपर्यंत जास्तीत जास्त मैदानात राहतील तेवढाच धावसंख्येचा ग्राफ आपल्याला जास्तीत जास्त वर जाताना पाहायला मिळेल. घणगती फलंदाज आहेत, मात्र आता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर खूप चांगला अनुभव असलेला खेळाडू अप्पू या ठिकाणी पाहायला मिळतोय. रितेश गव्हाणे अप्पू, विक्रोळी पार्कसाईड मधील एक नाविन्यपूर्ण गोलंदाज. बरीच वर्ष चांगले क्रिकेट हा देखील खेळतोय. करण पाटील स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. 7 धावा आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या असल्फा रॉयल संघाने. पुढे स्टेप आउट आले. चांगला कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि डायरेक्ट हिट झाला असं नक्कीच या ठिकाणी करण पाटील यांची खेळी संपली असती, मात्र तसं झालं नाहीये. 1 धाव मिळते. आकाश गुरव बल्ली सर्व मात्र पाहतच राहिले आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. नक्कीच पॉइंटला तिकडे जी लहान मुलं उभी आहेत, दादा थोडंसं मागे घ्या आणि ती लाईन आहे ना सरळ ठेवा. धन्यवाद. आता मात्र चांगला बॉल पाहायला मिळाला. संधी निर्माण झाली आहे आणि फेकी केली आहे. नक्कीच या ठिकाणी पंचांचं बोट आकाशाकडे आणि मोठी विकेट या ठिकाणी मिळते. आकाश गुरव धाबाद होतोय. ऋतिक नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत. या खेळानं देखील मागील झालेल्या वयगट स्पर्धेमध्ये देखील बेस्ट बॅट्समॅनचा पुरस्कार पटकावला. त्यामुळे एक चांगला नक्कीच फलंदाजाचा भरणा असलेला संघ अजिर सत्यविनायक कामोटे पाहिला जातो. करण पाटील अजून देखील मैदानात आहेत, मागील मॅचचा हिरो. या खेळाडूची देखील चर्चा कायम होत असते, पण आता मात्र नक्कीच एक महत्त्वपूर्ण फलंदाज देखील बाद केलाय. इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न होता, थोडेसे बॅकफुटला आले होते. स्लाइस करायचा प्रयत्न होता.
पुढे स्टेप आउट झाले. गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 2 3 4 4 4 4 चौकार. करण पाटील देखील एक खूप उमदा फलंदाज आहेत. त्याच प्रकारची फलंदाजी आजच्या संपूर्ण दिवसात त्यांनी केली आहे. पहिला सामना पराभूत झाले होते, त्यानंतर मात्र जे पुनरागमन अधीर सत्यविनायक कामोटे संघाने केले, आता क्वार्टर फायनलमध्ये मजल मारली आहे आणि चांगली कामगिरी आतापर्यंत नक्कीच करतोय संघ. पुढे एकदा चांगला फटका. आता मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फेकी केली गेली, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आहे. करण पाटील नक्कीच गोंडी देवनार परिसरातील एक चांगला खेळाडू ज्याकडे नक्कीच पाहिलं गेलं आहे. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाले. धावसंख्या झाली आहे 17. 17. चांगली धावसंख्या म्हणू शकतो. येणाऱ्या 2 षटकांमध्ये अजून जरी 17 धावा गोळा केल्या तरी देखील चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकतं. 35 ते 34 धावा एक चांगली गुणसंख्या म्हटली जाते या मैदानामध्ये. आतापर्यंत आपण 27 बॉल 27 ची देखील 1 बॉल 1 वर मॅच हल्ली पाहिली. 45 धावा चेस होताना पाहिल्या. 50 चा पल्ला गाठ होताना पाहिला. खूप काही कालच्या दिवसापासून सुरू झालेल्या या प्रवासाला या दोस्ती चषक 2025 मधील 4व्या पर्वामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या, पण नक्कीच एक गोष्ट मात्र सर्वांनाच पाहण्यासारखी राहिली, ती म्हणजे मनोरंजन. गोलंदाजी मार्कावर मीरा भाईंदरचा गोलंदाज यतिराज. आता मात्र इकडे राज करेल का, आपला राजपण दाखवेल का, बघण्यासारखं राहणार आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. 17 धावा. तिसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कावर यतिराज. वाह, काय बॉल टाकलाय समजलाच नाही. करण पाटीलला पूर्णपणे उभं ठेवलंय जागेवर. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर राज केलंय. नक्की चांगली कामगिरी झाली आहे. आणि या ठिकाणी अजून एक महत्वपूर्ण गडी तंबूच्या असलेला करण पाटील बाद होतोय. दोन बॅटर मैदानात दाखल झालेत. निखिल पाटील ठाण्याला बिलॉंग करणारा खेळाडू. सध्या मात्र अधीर सत्यविनायक कामोटे संघाकडनं या ठिकाणी इनेक्शन आपल्याला दिसतोय. कर्णधार देखील आहेत अधीर सत्यविनायक कामोटे संघाचा. निखिल पाटील आता मात्र कशा प्रकारची फलंदाजी करेल याकडे नक्कीच लक्ष असणार आहे, कारण महत्त्वपूर्ण 2 फलंदाज आता बाद झालेत. धावसंख्या देखील आता 17 धावांवर स्थिर दिसते. 2 चांगले चेंडू. यतिराज मीरा भाईंदरचा गोलंदाज. नक्कीच दोन्ही ब्रेक वळवण्याची शैली त्याच्याकडे आहे. पुन्हा इनसाइड आउट स्लाइस केलाय. दीपल शाह काय फेकी केली होती. चेंडू गॅदर झाला असता तर अजून एक गडी या ठिकाणी बाद झाला असता. वाह दीपल शाह. दीपल शाह देखील बरीच वर्ष चांगले, नक्कीच चांगले क्रिकेट बरीच वर्ष खेळलेत. वाह ऋतिक नक्कीच काय फलंदाजी करतो. अधीर सत्यविनायक कामोटे प्लीज आपण सर्व खेळाडू डगआउट मध्ये बसायचे. पुन्हा एकदा ऋतिक आणि या ठिकाणी देखील चेंडू निघून गेलाय. नशिबाचा चौकार म्हणावा लागेल, पण चौकार तर आलाय. ऋतिक यांचा
मिळाले यतिराज. आता मात्र वेग पाहायला मिळाला या ठिकाणी. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खूप नक्कीच चांगले यष्टीरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. सचिन राणे स्वतः त्या ठिकाणी होते. नक्कीच यतिराज यांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र कुठेतरी ऋतिक यांनी संपूर्णपणे प्रेशर रिलीज करून टाकलाय. 2 चौकार लगावले आणि त्या शेवटचा फटका तरी हा देखील चांगला बॉल आणि त्या ठिकाणी फेकी केली गेली आहे. आणि या ठिकाणी तर नक्कीच या ठिकाणी पंचांच्या निर्णयाला आव्हान देण्यात आलंय. तिसऱ्या अंपायरकडे याने मागणी केली गेली आहे. पुन्हा एकदा नक्कीच पाहण्यात येईल फलंदाज बाद असेल की नाही. नक्कीच या ठिकाणी नॉट आउट असणार आहे. पंचाचा निर्णय अंतिम असणार आहे. नवीन गोलंदाजी माकावर विशाल दिवा डोंबिवली परिसरातील एक उत्कृष्ट गोलंदाज. समोरच्या चांगला फटका पाहायला मिळाला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मात्र अपोजिट त्या ठिकाणी चेंडू अडवला गेलाय. एकच धाव मिळते. मॅच मध्ये नक्कीच गरमागरमी आता वाढायला लागली आहे कारण चौकार यायला लागलेत. 29 धावा आतापर्यंत झालेत. पुणे समोरच्या चांगला फटका खेळला होता. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. विशाल एकच धाव मिळते. मित्रांनो रेलिंग्सवर कोणी हात ठेवू नका. आपल्याला विनंती असेल थोडेसे मागे उभे राहा. धन्यवाद. पुणे ते चांगला फटका ऋतिक यांच्या बॅट मधून. पुन्हा एकदा अप्पू त्या ठिकाणी येते. अप्पू थोडेसे कुठेतरी लेट झाले. रन धाव संख्या येणं महत्वाचं आहे. 30चा पडला तर आता नक्की गाठलाय अधिरा सत्विनायक कामोटे संघाने. असल्फा रॉयल चेंबूर आणि अधिरा सत्विनायक कामोटे महत्वपूर्ण मॅच. क्वार्टर फायनलचा पहिला सामना आणि या ठिकाणी अजून एक गडी बाद होतोय. बॅटची अप्पर घेऊन चेंडू निघून गेला बॉक्सच्या बाहेर. झाली ती 31. समाधानकारक धावसंख्या म्हणतो फायटेबल स्कोर आहे. या क्रीडा नगरीचा विचार केला तर 30 ते 35 धाव नक्कीच फायटेबल मानल्या जातात. आणि तेवढाच चांगला गोलंदाजीचा भरणा देखील आहे. तोफखाना म्हणू शकतो अधिरा सत्विनायक कामोटे संघाकडे देखील आहे. मात्र आतापर्यंत नक्कीच विशाल यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. पुणे आणि वाक अरे या ठिकाणी नक्कीच प्रयत्न सुरेख झाला होता. डायरेक्ट हिट झाली असती तर अजून एक विकेट नक्की मिळाला असता. चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत विशाल यांच्याकडून.
वेल्डन विशाल. शेवटचा चेंडू पहिल्या इनिंग मधील लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि कामोटे बी संघ आपण रेडी राहायचंय. समोर फटका खेळला पुन्हा एकदा फॉलो थ्रू मध्ये स्वतःच विशाल चेंडू अडवतोय आणि यावेळी मात्र सक्सेसफुल ठरतोय. ऋतिक यांची पार्टी संपुष्टात येते पण ऋतिक यांनी नक्कीच दर्जेदार कामगिरी केली. वेल प्लेड ऋतिक. पहिल्या खेळीचा या ठिकाणी समाप्त झालाय. पहिल्या खेळीच्या समाप्तीनंतर एकंदरीत धावसंख्या झाली आहे ती 32 आणि जिंकण्यासाठी 33 धावांचं लक्ष आहे. तोपर्यंत आपण जाऊया पुढील मॅचच्या टॉसकडे. क्वार्टर फायनलचा दुसरा सामना लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी आणि सत्यविनायक कामोटे ब. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचंय. उपांत्यपूर्व फेरीतील दुसरा सामना. सत्यविनायक कामोटे बी कॅप्टन, लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी कर्णधार. चला टॉससाठी यायचंय. आमचे संदीप सर यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला गेलाय. हेड कॉल केलाय आणि यस हेड आलाय. सत्यविनायक कामोटे बी संघाने या ठिकाणी नाणेफेकीचा कौल जिंकण्यात तुमचा निर्णय काय असणार आहे? नक्कीच बॉलिंग करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलाय. धन्यवाद. पुढील मॅचसाठी खूप खूप शुभेच्छा. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. चला मित्रांनो जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. कृपया चेंडू द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे मित्रांनो. तर 30 धावांचं लक्ष आहे. लक्ष फारसं मोठंही नाही, काहीसं छोटंही नाही आहे, त्यामुळे मॅचमध्ये मजा येणार आहे. कांजूरकर उपांत्यपूर्व फेरी म्हणजेच क्वार्टर फायनलचा आजच्या दिवसातील पहिला सामना. ओपन ऑफ मधील 8 संघ आजच्या दिवसात आपण खेळताना पाहिले आणि त्यातील आता 4 संघ उपांत्य फेरीत दाखल झाले. त्यातला पहिला सामना या ठिकाणी पाहतोय. अधिरा सत्यविनायक कामोटे विरुद्ध असल्फा रॉयल चेंबूर. असल्फा रॉयल चेंबूर संघाला 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. संध्याकाळच्या 17ला देखील सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचा अंतिम टप्पा देखील हळूहळू जवळ जातोय. चला मित्रांनो मॅचला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवर धीरज, स्ट्राईकला फलंदाज आनंद लोके, नॉन स्ट्राईकला दीपल शाह. काय बॉल टाकलाय, स्वतःला देखील नक्कीच या ठिकाणी समजला नाहीये. एवढा वेग पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. आकाश देखील म्हणतात उहू, नक्कीच चांगला बॉल पाहायला मिळाला, वेग होता. धीरज नक्कीच आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली धीरज यांनी. मुख्य गोलंदाज म्हणून नक्की पाहिलं जातं या गोलंदाजाकडे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. सुंदर 2 चेंडू या ठिकाणी नक्की हाताळले धीरज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. आता मात्र नक्कीच एक धाव या ठिकाणी मिळेल. जोरफेकी गेली. एकच धाव मिळते. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल.
वा धीरज काय गोलंदाजी करतोय. 3 चेंडू या ठिकाणी निर्धाव हाताळलेत आणि या ठिकाणी शेवटच्या क्षणी नक्कीच मन बनवलं. लेटकट पाहायला मिळाला. दीपल शाह यांचा एकदा मिळते. आता मात्र आनंद नक्कीच या चौकाराची गरज होती. कारण 33 धावांचा पाठलाग करताना संघ रॉयल असल्फा रॉयल चेंबूर पाहायला मिळतोय. 18 चेंडूंनी 27 धावांची गरज आहे. क्वार्टर फायनलचा पहिला सामना गोलंदाजी मार्कवर आकाश गुरव बल्ली. स्वीप करण्याचा प्रयत्न होता नाही. या ठिकाणी निखिल पाटील यांनी काय सुरेख झेल टिपलाय झेल संपलाय. दीपल शाह यांचा खेळ अजून पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत विशाल. 17 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. अजून देखील मॅच ऑन आहे. 2 चौकारांची मॅच आहे. 17 चेंडूमध्ये फक्त इनिंग बिल्ड करायची. 2 चौकार जर त्यामध्ये आले तर नक्कीच मॅचचं चित्र काहीसं वेगळं पाहताना मिळणार आहे. वा काय फटका होता. बॅकफुटला गेले आणि प्रॉपर या ठिकाणी स्लाइस केला चेंडू. चेंडू निघेल गेला पडदाफाड चौकार. विशाल यांनी नक्कीच विशाल अशी कामगिरी केली. पहिल्या चेंडूवर चौकार या ठिकाणी पाहायला मिळाला. नक्कीच 2 चौकारांची मॅच म्हटली त्यातल्या त्यात एक चौकार तर आलाय. सोळा चेंडूंनी 23 धावांची गरज आहे. आता मात्र या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसं जास्त वळण घेतोय. वाईट बॉलचा इशारा आमचे दीपू पंच आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. आता मात्र या ठिकाणी चांगला स्वीपचा फटका पाहायला मिळाला. तोपर्यंत एक धाव नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. आनंद लोके नक्कीच आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून देखील एक चौकार पाहायला मिळालाय. पुढे चांगला फटका आणि तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि या ठिकाणी नक्कीच पंच या ठिकाणी चेक करतील. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी गेली आहे.
पंचांचा निर्णय आला या ठिकाणी नॉट आउट असणार आहे. तेरा धावसंख्या या ठिकाणी झाली आहे. आनंद लोके नक्कीच यांचा चेहरा जर तुम्ही कायम पाहिलं तर एक स्मित असतं त्यांच्या चेहऱ्यावर कायम असतं. विशाल आणि लोके आता मात्र नक्की सेट होताना पाहायला मिळतात. दोघांच्या बॅटमधून एक एक चौकार पाहायला मिळालेत. याचीच गरज होती असल्फा रॉयल चेंबूर संघाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटने वा विशाल जागा बनवली. बॅकफुटला गेले. आडव्या बॅटने चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट केलाय. एकदा मिळतील 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नक्कीच आकाश गुरव यांच्या षटकामध्ये 2 चौकार आले आहेत आणि 2 चौकार खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत असल्फा रॉयल चेंबूर संघासाठी. या 2 चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या देखील काहीशी वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावसंख्येवर. काहीसं महागडं षटक नक्कीच म्हणावं लागेल आकाश गुरव बल्ली यांचं. 12 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी असल्फा रॉयल चेंबूर संघाला. राहुल ठाकूर पेन परिसरातील गोलंदाज आज काजूरमार्गमध्ये दाखल झालाय. अधीर सदन कांबळे संघाकडनं खेळण्यासाठी लेग बाय स्वरूपात एकदा मिळते. धाव 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 येणं महत्वाचं आहे. अकरा चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. 3 धावावर आहेत. शेवटपर्यंत नक्कीच मॅच जाणार आहे. 1 बॉल 1, 1 बॉल 2 या 1 बॉल 4 कोणतं चित्र पाहायला मिळणार. आता मात्र समोर आले. आनंद लोके यांनी फ्लिक करायचा प्रयत्न होता. प्रयत्न देखील यशस्वी झाला. 1 धाव मिळते. विशाल नक्कीच फलंदाजीसाठी आले. त्यानंतर एक मोमेंटम प्राप्त करून दिला संघाला आणि आता मात्र एक चांगली पारी या ठिकाणी बिल्ड झाली आहे. एक चांगली इनिंग म्हणावी लागेल आनंद लोके आणि विशाल. आता मात्र बॅटची एज घेतली होती. वेग पाहायला मिळाला. राहुल ठाकूर येणारा 1-1 डॉट बॉल नक्कीच मॅचमध्ये रोमांच आणणार आहे. तोपर्यंत पुन्हा एकदा जाऊया. सामन्याच्या बाजूने धावसंख्या झाली आहे 20. अजून देखील जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. पुणे चांगला फटका. त्या ठिकाणी संधी निर्माण झाली आहे. डायरेक्ट फेकी तर झाली आहे आणि यस या ठिकाणी दीपू पंच आम्हाला कळवत आहेत की फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. आता मात्र समीकरण थोडंसं बदलताना पाहायला मिळतंय. राहुल ठाकूर आले गोंधळासाठी आणि समीकरण सामन्याचं कुठेतरी लांब नेऊन ठेवलंय. असल्फा रॉयल चेंबूर संघापासून 8 चेंडूने जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. 8 चेंडू 13 धावा.
पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. राहुल ठाकूर वा काय गोलंदाजी करतोय. 12 मध्ये 15ची मॅच असताना आता मात्र 7 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज आहे. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. केवळ आणि केवळ 3 धावा खर्च केल्यात 5 चेंडूंमध्ये. निर्णायक क्षणी अशा प्रकारची गोलंदाजी नक्कीच दात तर द्यावी लागणार आहे. सात चेंडू आणि 12 धावांची गरज. निर्णायक चेंडू असणार आहे. या चेंडूंवर काय होईल पाहण्यासारखं राहील. मित्रांनो जरा सर्वांनी आपले रिलिंग्सवरचे पडद्यावरचे हात मागे घ्या. कृपया सर्वांना विनंती असेल. पॉइंट रिझन कव्हर्समध्ये आता चांगला फटका. तेवढीच चांगली फेकी केली गेली आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. प्रयत्न फसलाय. एकदा तोपर्यंत कंप्लीट केली गेली. मात्र नक्कीच राहुल ठाकूर यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केले आहेत. 6 चेंडूने जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. मित्रांनो मॅच अजून संपली नाहीये. मॅच ऑन आहे. दोस्ती चषक 2025 मधील खुल्या गटातील क्वार्टर फायनलचा पहिला सामना या ठिकाणी आपण पाहतोय. यानंतर देखील तेवढीच दर्जेदार मॅच तुमच्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका बाजूला संघ सत्यविनायक कामोटे ब आणि लक्ष्मी साई सिद्धी अंधेरी हे देखील 2 बलाढ्य संघ तोपर्यंत मैदानात. आता मात्र सांगणार नक्कीच रंगलाय. सर्वांचे लक्ष कांजूर मार्ग मध्ये महापौर क्रीडांगणात ट्रिपल एस माध्यमाच्या जे प्रेक्षक देखील आम्हाला जोडले गेले असतील त्यांचे देखील मी या क्रीडा स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सहा चेंडूने जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. अकरा धावा रोखण्याची जबाबदारी नक्कीच प्रणय मोरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सहा चेंडूंनी जिंकण्यासाठी 11 धावांची गरज आहे. वीरा स्ट्रायकिंगला फलंदाज. चांगला फटका त्या ठिकाणी पॉइंट रिजन मध्ये. चांगला ड्राइव्ह पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राहुल त्या ठिकाणी होते. राहुल मात्र आता कुठेतरी तारणार नक्कीच ठरतायत. अधिरा सत्यविनायक कामोटे संघासाठी मुकेच्या शनीवर चांगले षटक हाताळलं. केवळ आणि केवळ 4 धावा खर्च केल्या आणि कुठेतरी सामना आता थोडासा लांब आपल्याला पाहायला मिळतोय. असेल फॉर ऑल चेंबूर मात्र आनंद लोके सॅड बल्लेबाज आहेत. 5 चेंडूंनी जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी नक्कीच मॅच थोडीशी मोठी होती. रिक्स घ्यायची होती आणि ती रिक्स घेता आपल्याला स्ट्रायकिंगला पाहायला मिळतोय. यतिराज 4 चेंडूंनी जिंकण्यासाठी 10 धावांची गरज आहे. मॅच मध्ये रोमांच. मित्रांनो रेलिंग्सवर आणि पडद्यावर कोणी हात ठेवू नका. कृपया हात मागे घ्या. प्रेक्षक वर्ग हात थोडासा मागे घ्या. महत्वपूर्ण मॅच आहे. 2 चौकारांची मॅच आहे. काका
आणि या ठिकाणी मात्र चांगला फटका पाहायला मिळाला आणि त्या ठिकाणी चेंडू निघून या ठिकाणी कोणी बोलू नका, आमचे पंच या ठिकाणी सल्लामसलत करून नक्की निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवतील. कृपया सर्वांनी या ठिकाणी ऐका. या ठिकाणी थर्ड अंपायरकडे मागणी केली गेली आहे. पंच आमचे चेक करतील आणि तुमच्यावर निर्णय कळवतील. एक मिनिट जर बघायचं तर आपण पाहू शकता. तर या ठिकाणी मॅचला सुरुवात होते. पुन्हा एकदा समीकरण आता बदललंय. 3 चेंडू जिंकण्यासाठी 9 धावांची गरज आहे. आता मात्र या ठिकाणी फलंदाज झालाय बाद. ची गरज आहे. अधिराज सत्यविनायक कामोटे संघाने थोडीशी पकड आता मजबूत बनवली आहे. 2 चेंडू केवळ जर नीट हाताळले तर नक्कीच विजयी होऊ शकतो संघ अधिराज सत्यविनायक कामोटे. आता तर चांगला फटका पाहायला मिळाला. यस, आता मात्र स्मित हास्य अधिराज सत्यविनायक कामोटे संघाचे सर्व खेळाडूंच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहे. आमचे सतीश दादा देखील नक्कीच खुश असतील. या ठिकाणी डगाउटमध्ये बसले आहेत. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अधिराज सत्यविनायक कामोटे संघ, आपण सेमीफायनल फेरीमध्ये दाखल झालात. त्याचप्रमाणे असल्फा रॉयल चेंबूर संघ, आपल्याला देखील विनंती आहे मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आपल्याला सर्वांना विनंती असेल या स्पर्धे अंतर्गत दोस्ती चषक 2025 दरम्यान एक चांगला उपक्रम या ठिकाणी नक्कीच राबवण्यात आला आहे. साई गणेश मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय प्रशांतजी पवार आणि स्वर्गीय सनीप मोरे यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं आहे. कांजूरकरांसाठी एक मेजवानी आणि क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा संपूर्ण मुंबईकर या ठिकाणी नक्कीच त्याचा आनंद लुटतोय. तोपर्यंत जाऊया या मॅचच्या सामनावीराकडे. चेंडू आणि 15 धावांची गरज असताना केवळ 4 धावांचा षटक हाताळला आणि एक गडी देखील बाद केला. राहुल ठाकूर या मॅचचा हिरो ठरतोय. पेन परिसरातून आज कांजूरमार्ग क्रीडानगरीत दाखल झाला खेळण्यासाठी. अधिराज सत्यविनायक कामोटे संघामधून इन ॲक्शन दिसला आणि चांगली कामगिरी या ठिकाणी केली. वेल प्लेड राहुल. चला आपला सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय.
आमची सुधीर दादा, आपल्याला विनंती असेल या आपल्या हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी आपण देणार आहोत. राहुल ठाकूर, वेल प्लेड, पेन परिसरातील एक दर्जेदार गोलंदाज आज कांजूरमार्ग क्रीडा नगरीत आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी नक्कीच झाली. केवळ आणि केवळ 4 धावचा षटक हाताळला आणि कुठेतरी सामना लांब नेऊन ठेवला. धन्यवाद राहुल. 2 मिनिटं थांबायचे. बऱ्याच मोठ्या मोठ्या स्पर्धा देखील तू खेळतोस, बऱ्याच स्पर्धांच्या दर्जा तू पाहिले असतील, तर या स्पर्धेबद्दल काय सांगशील? कसं आयोजन आहे, कशी खेळपट्टी वाटते आहे, काय प्रेक्षकांचा रोमांच पाहायला मिळतोय आणि आमच्या आयोजकांबद्दल 2 शब्द. सुंदर आयोजन आहे. मला वाटतं एवढी मोठी एंट्री भेटून आपल्याला लीग फॉर्मॅट खेळायला भेटतो, त्याच्यामुळे आपल्याला डबल संधी भेटते. त्याच्यामुळे चांगली युनिक संकल्पना आहे आणि खेळायला चांगलं वाटतंय. 2 मॅच परफॉर्मन्स झाला नव्हता, पण आता मोक्याच्या क्षणी झाला. बरं वाटतंय. थँक्यू. नक्कीच धन्यवाद राहुल. नक्कीच राहुलने देखील म्हटलं की लीग फॉर्मॅटमधील या स्पर्धा असतात, बऱ्याच ठिकाणी अशा स्पर्धा कमी होतात आणि ही नक्कीच चांगली संधी असते सर्व टीमसाठी. चला दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊया शुभेच्छा. तोपर्यंत आपण